कुठपर्यंत आहे आपल्याला आग्ने देईपर्यंत आहे, पण त्याच्या पुढे काय आहे? राम नाम तू भजले बंदी, राम नाम तू भजले. म्हणून माणसानं भगवंताचं चिंतन केलेलं पाहिजे. महाराज भगवंताची आपल्यावर उपकार आहेत, सुंदर नर्द दिला. भगवंताच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर सुंदर नर्द दिलेला आहे ना, मग भगवंताचं भजन करा. तू खूप बऱ्या म्हणतात त्यांच्या उपकारातून आपण उतराई हो, मुक्त हो. विठाला तिसरे उपकार आहे समाजाचे. समाजाचे काय उपकार आहेत आपल्यावर? समाजाचे काय उपकार आहेत? काय उपकार आहेत महाराज समाजावर? अरे समाजाचे सुद्धा आपल्यावर खूप उपकार आहेत. या देशासाठी जे सैनिक रडतात ना, ती समाजसेवक आहेत, आपल्या देशाची सेवा करतात, त्यांचे सुद्धा आपल्यावर उपकार आहे. आपल्याच्याने एखाद्याला वर उपकार करणं होत नसेल, निदान त्याच्यावर अपकार तरी करायचा नाही महाराज. एखाद्याचं भलं करता येत नसेल तर एखाद्याचं वाईट करण्याचा प्रयत्न करायचा नाही महाराज. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात चौथे उपकार आहे शास्त्राचे. शास्त्राने नीती शिकवली, कसं वागावं, कसं बोलावं, काय करावं, काय करू नये, काय खावं, काय खाऊ नये, शास्त्राने शिकवलं. मग आपण जर शास्त्राच्या नीतीप्रमाणे वागलो तर शास्त्राच्या सुधारणातून आपण मुक्त होतो. पण पाचवे उपकार असे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात महाराज. संतांचे अगणित उपकार आहेत आपल्यावर. संतांचे काय उपकार आहेत? तो केले उपकार उपकार